महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री नगर पंचायतीच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह। वॉर्ड क्रमांक 7 मधील नागरिक संतप्त। साक्री नगर पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 7 मधील स्वच्छतेच्या प्रश्नावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर वारंवार पोस्ट करून येथील अस्वच्छतेचे वास्तव समोर येत असूनही नगर पंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे। वॉर्ड क्रमांक 7 मधील एकमत नगर, नेहरू नगर तसेच परिसरातील नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अनेक वेळा नगर पंचायतीला निवेदन देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे संतप्त नागरिक आता सोशल मीडियाचा आधार घेत आपली व्यथा मांडत आहेत। नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई केली जात नसल्यामुळे गटारी तुंबलेली, कचऱ्याचे ढिगारे साचलेले तसेच काही भागात स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। या सर्व समस्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या प्रश्नावर लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। प्रत्येक वॉर्डातील नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, गटर तुंबणे, अस्वच्छता, बंद लाईट यांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकावेत तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवावेत। त्यानंतर पुढील आंदोलन आमच्या पद्धतीने राबवले जाईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। साक्री नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन स्वच्छतेची कामे नियमित करण्याची मागणी जोर धरत आहे। या आंदोलनात सहभागी पदाधिकारी किशोर आप्पा वाघ, जिल्हा समन्वयक हिम्मत भाऊ सोनवणे, शहर प्रमुख केशव भाऊ शिंदे, उपतालुका प्रमुख पप्पू माळी, माजी सरपंच वैभव भिंगारे, शहर संघटक भूषण महाजन, विभाग प्रमुख वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।